नमस्कार. तुमच्यासोबत प्रकल्प गुरु मार्केट्स. आम्ही कॉर्पोरेशनबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करतो. थोडे पुढे आपण प्रत्येक पॅरामीटर अधिक तपशिलाने पाहू. तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता. आम्ही सुचवितो की अभ्यासाधीन असलेल्या कॉर्पोरेशनच्या प्रत्येक निर्देशकाकडे काळजीपूर्वक पहा. आता आपण संस्थेच्या सध्याच्या कामगिरीची तुलना करू. सिंक्रोनी फायनान्शियल, टिकर SYF. हे पुनरावलोकन 3 एप्रिल 2025 पर्यंत वर्तमान माहिती वापरून केले गेले. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स संस्था सिंक्रोनी फायनान्शियल उपवर्गातील आहे. लोन्स 66 कंपन्या मूल्यांकनात भाग घेतात. हे खूप प्रातिनिधिक आहे. आम्ही व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू. कंपनीसाठी एकूण निकाल 10 पैकी 6.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी निकाल 0.4 गुण आहे. जर आपण अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण US मार्केटमध्ये आपण पाहू शकतो की संपूर्ण शेअर बाजाराचा एकूण सरासरी निकाल 1.9 गुण आहे. कंपनीसाठी 6.5 च्या स्कोअर विरुद्ध सिंक्रोनी फायनान्शियल. कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. सिंक्रोनी फायनान्शियल आणि उपश्रेणी कंपन्या. गेल्या 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू. सिंक्रोनी फायनान्शियल 31.9% बदल दर्शविला. 32.1% उपवर्गातील किंमती बदलांच्या विरोधात आहे. हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही, परंतु आपल्याला ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. कंपनीचे बाजार भांडवल सिंक्रोनी फायनान्शियल 0.4 अब्ज मूल्य आहे आणि उपवर्गाचे बाजार भांडवल $242 अब्ज आहे. सिंक्रोनी फायनान्शियल 8.853% हिस्सा आहे आणि उपवर्गातील मध्यम आकाराच्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे ताळेबंद भांडवल अंदाजे $15.34 अब्ज आहे. उपवर्गाचे ताळेबंद भांडवल $128 अब्ज आहे. सिंक्रोनी फायनान्शियल 11.952% वाटा आहे. बाजारातील समभाग आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो. व्यापलेला हिस्सा. सिंक्रोनी फायनान्शियल बाजार भांडवलाचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 8.853% आहे. ताळेबंद भांडवलीकरण 11.952% आहे. बाजार मूल्याच्या हिश्शापेक्षा हे 35% जास्त आहे. उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि शिल्लक भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. कंपनीचे आर्थिक दायित्व 0.266 अब्ज इतके आहे. बुक कॅपिटलायझेशनसाठी कर्ज कंपनीच्या इक्विटीच्या 93% प्रतिनिधित्व करते. कंपनीच्या कर्ज पातळीसाठी रेटिंग सहन करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचे बाजार मूल्य ते नफा शिल्लक 6.2 आहे. 19.1 च्या उपवर्गासाठी सरासरी. हे उपवर्गापेक्षा 68% कमी आहे. उपश्रेणीच्या संघटनांच्या तुलनेत बाजार मूल्याच्या त्याच्या नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन खूप चांगले 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा $3,428 दशलक्ष होता. येत्या 12 महिन्यांसाठी भविष्यातील कमाई तात्पुरते $3,446 दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे, जे आताच्या तुलनेत 0.5% अधिक आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीच्या किंमती ते महसूल 1. उपवर्गातील सरासरी 1.7 आहे, जी उपवर्गापेक्षा 41% कमी आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत त्याच्या कमाई निर्देशकासाठी बाजारभावाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण.
गेल्या 12 महिन्यांचा महसूल $20,760 दशलक्ष होता. येत्या 12 महिन्यांसाठी भविष्यातील महसूल $20,870 दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे, जे आताच्या तुलनेत 1% अधिक आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. विक्री मार्जिन 16.5% आहे. उपवर्गासाठी सरासरी 8.9%. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 7.6% आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा 9.596% आहे, जे बाजार भांडवलाच्या वाट्यापेक्षा 8% जास्त आहे, आणि हे कंपनीच्या शेअरच्या किमतीतील असमतोल दर्शवते. सिंक्रोनी फायनान्शियल त्याऐवजी कमी लेखण्याच्या दिशेने. संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बाजार भांडवलाची रक्कम $1,070,000 इतकी आहे, तर उपश्रेणीमध्ये $1,160,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 7.8% आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. प्रति वैयक्तिक कर्मचारी नफा $171.4 आहे. उपवर्गासाठी सरासरी $60.7 आणि उपवर्गातील सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक 182% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. प्रति कंपनी कर्मचारी कमाईचा वाटा $1,038 आहे. उपश्रेणीनुसार $683,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 52% आहे. उपश्रेणीतील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईच्या परिमाणाचा अंदाज चांगले 0.5 गुण. विक्री व्यवहारांचे प्रमाण 3.3% आहे. उपवर्गासाठी सरासरी 7.3%. हे लहान पेळण्याच्या जोखमीचे सूचक आहे. सूचक 14 कंपनीसाठी 47% पातळी दर्शवते. सिंक्रोनी फायनान्शियल तर उपवर्गात ही पातळी 51% आहे. संभाव्यतः उपश्रेणीच्या सिक्युरिटीजचे मूल्य अंदाजे कंपनीच्या समभागांसारखेच असते. सिंक्रोनी फायनान्शियल कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे $55.04 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य सुमारे $75.94 आहे. वास्तविक किंमतीची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे 38% आहे. आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर्सचे टेबल पाहू. लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे दिलेल्या हंगामात घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि विनामूल्य आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या शेअर्सच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून सिंक्रोनी फायनान्शियल मदत प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे. $55.05 च्या किमतीवर खरेदी व्यापार उघडा. कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त आहे. या वस्तुस्थितीमुळे हा करार उघडण्यात आला. संस्थेचे मूल्यांकन पद्धतीवर आधारित आहे. अकिमच्या निर्देशांकावर. नफा घ्या 60.63 वर सेट आहे. स्टॉप लॉस 49.47 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास. या प्रकरणात 03 मे 2025 रोजी झालेल्या ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित व्यवहार स्वतंत्रपणे निश्चित केला जातो, किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी.
टिकर UPST शिल्लक विक्री ऑर्डर आहे. समतोल व्यापारावरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित झाला असेल. ऑर्डरपैकी एक बंद करताना मूलभूत किंवा संतुलन विरुद्ध क्रम वर्तमान स्तरावर निश्चित केला आहे. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार. गुरु मार्केट्स, तुम्ही उत्तम प्रेक्षक आहात.